तर मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण एकदा पाहणार आहोत अजून एकदा म्हणजेच मराठीचा पेपर, कारण की तुम्ही कम्युनिटीमध्ये सांगितलं होतात मराठी अवघड जात आहे, हे अवघड जात आहे. तर आपण क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. पहिले दाखवून घेतो, नंतर आपण व्याकरणाचं सोडून घेऊ. विभाग 1 गद्य. हे उतार आहे, त्याला काही लक्ष देण्यात चालते. विभाग 2 पद्य. हे पण लक्ष देण्यात चालते, कारण की हे कवितेवर आधारित आहे. इथून लक्ष दिले पाहिजे. हे 5-5, 4-4 मार्क्स मिळवून देणारे आहे. आत्ताच पक्के करून घ्या. विभाग 3 स्थूल वाचन आहे. आता भाषाभ्यासाकडे वळू, म्हणजेच व्याकरणाकडे. हे प्रश्न 4 अ. इथून व्याकरण सुरू होणार आहे. पेपर हा 10वीचा आहे बरं का. हे शब्द कसे लिहावे माहीत झाले पाहिजे. ते विरामचिन्हे हे 1 मार्काला येते. या पक्क करून घेणे 1 मार्क पक्क होणार. इथे जे क्रेन्सेस आहे, इथे ते आर काढून टाकायचं आहे. आर वगळा. फक्त इथे सेन्सेस आहे, म्हणजे गणजन्ना. विभाग 5. इथून सर्व महत्त्वाचं आहे, सर्व पत्रलेखनापासून. पत्रलेखनाला 1 किंवामध्ये आहे, ऑरमध्ये आहे. सारांश लेखन ऑरमध्ये आहे. नंतर 2 कृती सोडवा. हे तर खूप सोपं आहे. जाहिरात लेखन मी सांगितलेले आहे, तरी पुन्हा एकदा व्हिडिओ टाकणार. फक्त तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे कथालेखन, हे बातमी लेखन, लेखन कौशल्य, नंतर वर्तमानपत्राचे महत्त्व, जिल्हा समारंभ. हे तर खूपच सोपं आहे. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला व्याकरणासकट सांगणार आहे, ते ऐकून घ्या बरोबर. तर आपण पहिलं पाहणार आहोत समास. समास शब्द विग्रह समास ते दाखवतो. आता होता परमेश्वर. परमेश्वर म्हणलं तर परम असा ईश्वर तो, किंवा परम असा तो ईश्वर, याचा विग्रह होतो. आणि याचा आहे कर्मधारय समास. दुसरा आहे सत्यासत्य, वैकल्पिक द्वंद्व समास, आणि तिचा आहे विग्रह सत्य किंवा असत्य. वैकल्पिक द्वंद्व समासात किंवा किंवा अथवा वापरले जाते. तर पुढचा आहे शब्दसिद्धी, प्रत्ययघटित व उपसर्गघटित. प्रत्ययघटित व उपसर्गघटित. तर समजदार, या प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी लागणारा. समज हा शब्द आहे, दार लागलं त्याला प्रत्यय, दार हा प्रत्यय आहे. त्यात भवितव्य, हे व्य हे त्याला प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे हे प्रत्ययघटित. आणि उपसर्गघटित, उपसर्ग म्हणजे पहिले लागणारे, जसं अ किंवा आ असे लागतात. तर कळा आहे, त्याला अव लागलेला आहे, त्याला उपसर्ग लागला. आणि निर्गंध आहे, नी लागलेला आहे, गंधला नी लागले. निर्गंध म्हणजे वास निघून गेलेला किंवा सुगंध निघून गेलेला. यानंतर आहे वाक्यप्रचार, कटाक्ष असणे, म्हणजेच लक्ष देणे किंवा लक्षात ठेवणे, असंच काहीतरी. कटाक्ष असणे म्हणजे लक्ष देणे. तर वाक्याचा उपयोग असा होईल: जेव्हा मी मित्रासोबत सहलीला गेलो होतो, तेव्हा आम्ही कुठं जाऊ नये म्हणून शिक्षकांचे लक्ष म्हणजेच कटाक्ष आमच्याकडे होते. नंतर आहे कंठस्नान घालणे, ठार मारणे, हे तुमच्या मनाने लिहा. नंतर ताव मारणे, पोट भरून खाणे, रणशिंग फुंकणे म्हणजेच खूप रागिणे. वाक्यात उपयोग करा आणि मला कमेंट करा प्लीज. मला फक्त तुम्ही हे समानार्थी शब्द लिहा. हे आहे ना, हे सून आणि स्वयंपाक यांचे 2 समानार्थी शब्द मला कमेंटमध्ये प्लीज लिहा, प्लीज मला, कारण की हे येत नाही. बघूया तुम्हाला येते का. नंतर आहे पुढील शब्दासाठी शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहा. तर आता पसरवलेली खोटी बातमी म्हणजेच काय होऊ शकते बघा. तर अफवा. अफवा म्हणजेच पसरलेली खोटी बातमी. संपादन करणार तर संपादक, हे तर कोणाला येते. नंतर विरोधाचे शब्द लिहा. क्षमा, क्रोध, तमा, प्रकाश. हे पण सोपं आहे. शब्दसमूहापासून 4 अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर आहे वातावरण. बघा आता, तर हे सोपंच आहे, तरी सांगतो. वातावरण, वारं, वरण, रवा, ताव, वर, हे 4 शब्द आहेत. 5 सॉरी. आता हे जे काही लेखन नियमानुसार अचूक शब्द आहेत ते बघा. किंचित, निवारण, अचंबित, स्वादिष्ट, हे तर तुम्हाला येते ना, सांगायची काही गरज नाही.
रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट हे पण तुम्हीच सांगा, कारण की हे पण खूप सोपं आहे. तर आपण आता पाहणार पारिभाषिक शब्द. ॲक्शन म्हणजे काय, कोणाला येईल का? ॲक्शन सर्व येते, पहिल्यापासून हेच पाठ करत आले आपण. ॲक्शन म्हणजेच कृती किंवा कृती करणे. नंतर सेन्सस. सेन्सस हे आपण कधी ऐकलं नसेल, पण इंग्लिश स्कूलमध्ये सर्वांना ऐकलं जातं. हे ते आहे जनगणना. कार नंतर आहे पत्रलेखन. हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे, तरी तुम्हाला येते की नाही ते बघा. नाही आल्यास मी परत सांगेन, तुम्ही फक्त कमेंटमध्ये टाका. मी तुम्हाला सारांश लेखन पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. नंतर आहे जाहिरात लेखन. हे तुम्हाला झालेलं आहे. कथा लेखन हे पण झालेलं आहे असं मला वाटते, पण सांगेन डबल. बातमी लेखन नंतर सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. लेखन कौशल्य हे मनाने न सांगताही लिहिता आले पाहिजे. नंतर हे तर सोपंच आहे. प्रसंगी तुम्ही लहान भावाचे बहिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता, शिकरपाकर प्रसंग लेखन हे पण लिहिल. हे आपले पेज राहिले आहे, नंतर सांगेन. थँक्स. पण एकदा सबस्क्राईब करा आणि मित्रांना होईल तेवढं शेअर करा. बाय.